जय जिने सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मक्याच्या भाकऱ्या। त्यासाठी आपल्याला मक्याचं पीठ लागणार आहे। आम्ही पांढरा मका वापरणार आहे, पिवळा पण मका असतो। आम्ही 4 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे। थोडंसं मीठ। हा मक्का आम्ही स्वच्छ धुवून पुसून दळलेला आहे। 1-2 चमचा विल एवढं कडक पाणी। ह्याला नीट मळून घेऊया। तोपर्यंत तवा गरम करायला ठेवलेला आहे। ह्याला छानपैकी मळून घेतलेलं आहे। आता जे गोळे करून घेऊया। ह्याला भाकरी थापतो तसं ह्याला नेहमीच्या भाकरीसारखं थापून घ्या। अशा प्रकारे पातळ भाकरी थापलेली आहे। आता आपण याला तव्यावर टाकून घेऊया। ह्याच्यावर थोडं पाणी लावून घेऊया। आता हे पलटून घेऊया। ह्याला मीडियम फ्लेम वर भाजून घ्यायचं आहे। ह्याला पलटून घेऊया। हे बाजूचं आहे शेकून घ्या। हे पहा हे फुगलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे करून घेऊया। हे झाले आपले मक्याचे टुम फुगणारे भाकरी तयार। हे शेवग्याची भाजी आहे, हे कोशिंबीर आहे, हे लोणचं आहे, हे ह्या सगळ्या सोबत खायला छान लागतं। हे पालकाचे मुटके आहेत आणि हे टोमॅटोचे पापड आहे। हे दोन्हीची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर जाऊन भेटेल। मी एक टेस्ट करून बघतो लोणी सोबत। खूप छान झालंय। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिने आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।